जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? कोण आले? तुर्रम खान ज्ञानेश्वरानंतर आलेले हे. माफ करून टाका, माफ. माझं तुम्हाला आव्हान आहे, सोमनाथ सूर्यवंशी बद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला फारच जर काही वाटत असेल तर तुम्ही लाखाचा मोर्चा काढा ना. माफ करायचं ना, मग चला मोठ्या मनाने या बाहेर आणि सांगा वाल्मिक कराडलाही माफ करून टाकूया. बोला, हिंमत असेल तर. ते करत नाहीत तुम्ही आणि मोर्चात येतात. मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन माघारी गेले. तुम्ही काय लोकांना मूर्ख समजता काय? आणि सरकारने हे दूध पाठवण्याचे काम करायची कशाला? आणि तो दूध जाऊन भाषण करतो की जाऊ द्या, आता झाला, खून झाला, आता माफ करून टाका. का सोमनाथ सूर्यवंशी मागासवर्गीय? मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य का अयोग्य? जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड म्हणते ते तेव्हा नवीन संविधानाचा निर्माण करा आणि तुम्हाला पाहिजे ते खून सोडून द्या. किंवा सरकारने पुढच्या 15 दिवसात एक पॉलिसी आणावी आणि सांगावं की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये झालेले खून हे क्षमाशील शासन आलेलं आहे, हे सर्वसामान्यांचं शासन आहे, क्षमाशील आहे, आम्ही सगळ्या खुन्यांना आता मोकळं सोडतो. एकट्या त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या खुन्यांना कशाला सोडता? जर काही नसून ही डोक्यात जे चातुर्वर्ण घुसलेलं असतं ना, वर्ण वर्चस्ववाद, हे ते शब्द आहेत. आणि जितेंद्र आव्हाड साहेब, तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुम्हीच फक्त फुले शाहू आंबेडकर वादाचे ठेकेदार आहात. तसं नाही, आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत, त्याच विचाराने चालतो. आणि हे कुठंतरी प्रकरण थांबलं पाहिजे. हे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला. याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय, असं मला या ठिकाणी म्हणायचंय. एक काम करा ना साहेब, एवढे क्षमाशील झालात तुम्ही, एवढं अचानक तुमच्यात दातृत्व संत महात्म्य घुसलाय, तर येरोडापासून ठाण्यापर्यंत, तळोजापासून कोल्हापूरपर्यंत सगळे जवळ मोकळे करून टाका. आणि जे कोणी खुनी असेल त्यांना मोकळं करून माफ. नवीन धोरण करायला पाहिजे या सरकारने. कारण का हे नसून हा सरकारचा दूत म्हणून गेलेला माणूस होता. त्याची बोलण्याची हिंमत कशी होते की माफ करून टाका? अरे पुढचा पोरा गेलाय रे, पुढचा पोरगा गेला आईचा. त्या आईच्या यातना काय आहेत? जेव्हा तिने 10 लाख रुपये नाकारले तेव्हा त्या यातन्या स्पष्टपणाने दिसल्या. जेव्हा तिने सांगितले की माझा पोरगा आणून द्या, 10 लाखाची भीक नको मला. 100% बीड प्रकरण मी उचललंय आणि परभणीचं प्रकरण सुद्धा मीच उचललं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी सभागृहामध्ये जाहीर केलं ना, जे बीडच्या प्रकरणात जाहीर केलं तेच तिथंही जाहीर केलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत जाहीर केली. त्याच्यानंतर वाकोडे साहेबांच्याला 5 लाख रुपये मदत जाहीर केली. मी नंतर वाकोडे साहेबांचं कुटुंबीय आणि तिथले सामाजिक कार्यकर्ते यांना घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आलो. निवासस्थानी आल्याच्या नंतर 5 लाखाची रक्कम 10 लाख रुपये करण्याचं सुद्धा मान्य करण्यात आलं. मग याच्यामध्ये नेमकं चुकलं काय? निगेटिव्ह भूमिकेमध्ये मला घेऊन चाललाय तुम्ही, याच्यात चुकलं काय? मला त्याचं उत्तर सांगावं. मी अक्षय शिंदेवर बोललो होतो तेव्हा पण हे बोलले होते, नाही हे बरोबर नाही, भूमिका बदलता कामा नाही. जर संतोष देशमुख याचाही क्रूर हत्या आहे तर सोमनाथ सूर्यवंशीची ही क्रूर हत्याच आहे आणि अक्षय शिंदेची ही क्रूर हत्याच आहे. ते तिन्ही खूनच आहेत आणि खुन्यांना क्षमा करण्याची कुठलीही तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात ठेवलेली नाही. सोमनाथ सूर्यवंशी दलित, अक्षय शिंदे दलित, मग त्यांना न्याय मिळाला काय? नाही मिळाला काय? ना त्यांच्यावर समाज उभा राहणार आहे, ना त्यांच्यावर कोण पैसा येणार आहे, ना ते बिचारे खटला लढू शकतात. हे आणि जे काही माननीय मुख्यमंत्र्यांनी परभणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळी बाजू पॉझिटिव्ह घेतलेली आहे. मग तुम्ही निगेटिव्हच का पसरवताय? ज्युडिशियल इन्क्वायरी लावलेली आहे. सोमनाथच्या जे संबंधित पोलीस होते ते सर्वचे सर्व सस्पेंड केलेले आहेत. आणि माझं वाक्य कालचं जे दाखवलेलं आहे ते मोडून तोडून दाखवलेलं आहे. मी
मी म्हणलो होतो की जे व्हिज्युअलमध्ये दिसत आहेत त्या पोलिसांच्या वरती सस्पेन्शनची कारवाई करा, परंतु जे व्हिज्युअल्समध्ये दिसत नाही, ज्यांचा लाठीचार्जशी संबंध नाही, अशा काही पोलिसांना थोडंसं माफ करा, एवढंच त्या ठिकाणी मी बोललेलो आहे. माझं पूर्ण वाक्य न घेता अपूर्ण वाक्यावरती ते मला वाटतं कालपासून ट्रायल चालू जात आहे. नाही, जितेंद्र आव्हाड मोर्चामध्ये होते, ते त्या मोर्चामध्ये बोलले नाही. सोमनाथ सूर्यवंशीवरती मी बोललो, धाराशिवला सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीवरती मी बोललो, पुण्याच्या मोर्चामध्ये सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांच्या बद्दल मी बोललो. त्या मोर्चाला तर जितेंद्र आव्हाड आलेच नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार सुरेश दस यांच्यामध्ये वाद सुरू झाला आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. संतोष देशमुख प्रकरण, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू, अक्षय शिंदे एन्काउंटरवरून त्यांच्या झुंपली आहे. आता मंगळवारी जितेंद्र आव्हाड यांनी आमदार सुरेश दस यांना पुन्हा घेरले आहे. मराठा समाजात फूट पाडण्यासाठी मनोज जरांगे यांना डाऊन करण्यासाठी तुम्हाला पाठवले आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी सुरेश दस यांच्यावर नाव न घेता केला. आमदार सुरेश दस यांनी जितेंद्र आव्हाड यांना तुम्ही मोर्चेकडून दाखवा असे आवाहन दिले होते. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, तुम्ही काढा मोर्चे, आम्हाला त्याची गरज नाही. तुम्हाला मनोज जरांगे यांना कापण्यासाठी पाठवले आहे. जरांगे यांना डाऊन करण्यासाठी हे प्यादे बाहेर काढले आहे. मराठा समाजात फूट पाडण्यासाठी पाठवले आहे. लोकांना हे समजत नाही का? लोक काय मूर्ख आहेत का? तुम्हाला मोर्चाबद्दल इतके प्रेम आहे का? आतापर्यंत हजारो मोर्चे निघाले आहेत, असे जोरदार प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. तुम्ही फक्त घाबरवण्याचे काम केले. ओबीसींना घाबरवले, मराठ्यांना घाबरवले. तुम्ही तुमच्या घरात सुखी राहा, मी माझ्या घरात सुखी आहे. तुमचा एकही प्रश्न मला उत्तर द्यायचे नाहीये, असे आव्हाड यांनी सांगितले. सुरेश दस यांनी जितेंद्र आव्हाड अक्षय शिंदेची बाजू घेत असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, अक्षय शिंदे याचे मी गुणगान गायले नाही. त्याचा खून झाला हे आम्ही म्हणत नाही, तर न्यायाधीश म्हणतात. त्याचे एन्काउंटर झालेले नाही. न्यायालयाने सांगितल्यावरही अक्षय शिंदे प्रकरणात गुन्हा नोंदवण्यास सरकार तयार नाही. अक्षय शिंदे गुन्हेगार आहे, त्याला फाशी झाली पाहिजे. त्याचा खून करण्याचे तुम्हाला कोणी सांगितले? तुम्ही न्यायपालिका झाले आहे का? शाळेतील सीसीटीव्ही फुटेज कुठे गेले? सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यूबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मोर्चातील दगडफेकीशी संबंध नव्हता. त्यांच्या हातात दगड नव्हता, त्यांच्याकडे कॅमेरा होता. परभणीत कोबिंग ऑपरेशनमध्ये घरात घुसूघुसू मारले, बायकांनाही मारले. त्यानंतर इतक्या उशिराने तुम्हाला जाग आली का? आम्ही आमचे काम करत आहोत, तुम्ही तुमचे काम करा. तुम्ही फडणवीस साहेबांचे प्रवक्ते म्हणून काम करत आहे, असे आव्हाड यांनी आमदार सुरेश दस यांना म्हटले.